students, let's see some basic construction in geometry which are helpful for performing the other related construction in standard 9th and standard 10th. So first of all, the basic construction, that is to bisect the given line segment, that is to divide the given line segment into two equal parts by drawing perpendicular bisector. So we have to study here the construction of perpendicular bisector of given line segment. दिलेल्या लाइन सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा त्याचं हे कन्स्ट्रक्शन आपण पाहतो या ठिकाणी. सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक लाइन सेगमेंट काढतो आहे, रेषाखंड काढतो आहे ज्याची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. So we are going to draw here a segment AB which has length 6 centimeter using ruler. After that, we have measured here distance AB equals to 6 centimeter, 6 units. We have taken a span more than half the length of segment AB in compass. Compass मध्ये AB हा सेगमेंट आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि A या पॉइंटवर मेटल लाइन ठेवून आपण आर्क मार्क केला above the segment and below the segment. Keeping the same span, we have put the metal end on the point B and mark the arcs intersecting previous arc. तेवढंच अंतर कायम ठेवून आपण B वर मेटल एंड ठेवलं आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होणाऱ्या आर्क्स काढल्यात आणि जिथे ह्या आर्क्स इंटरसेक्ट झाल्या ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन C आणि D आपण मार्क केले. नंतर रुलरनी C आणि D यामधून पास होणारी लाइन काढली. ही लाइन सेगमेंट AB ला ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होते तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन M असा मार्क केला. आता AM आणि BM हे डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर ते आपल्याला लक्षात येईल. इट इज 3 सेंटीमीटर ईच. AB हे 6 सेंटीमीटर होतं, मग AM 3 सेंटीमीटर आणि BM 3 सेंटीमीटर म्हणजे लाइन CD ही याला बायसेक्ट करते आणि त्याचप्रमाणे अँगल CMA हा 90 डिग्री आला म्हणजे लाइन CD ही AB ला परपेंडिक्युलर देखील आहे. याचा अर्थ लाइन CD AB चे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट मध्ये डिव्हिजन करते आणि ती सेगमेंट AB ला परपेंडिक्युलर सुद्धा आहे म्हणून लाइन CD ला परपेंडिक्युलर बायसेक्टर असं म्हणतात. तर या पद्धतीने आपण पहिलं बेसिक कन्स्ट्रक्शन परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण या ठिकाणी अभ्यासलं आहे. मग जसं आपण सेगमेंट बायसेक्टर आपण या ठिकाणी करतो तसा अँगल बायसेक्टर जो असतो तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहे. मग अँगल कसा बायसेक्ट करायचा तर त्याचं कन्स्ट्रक्शन आपण पाहूया. तर इथे एक अँगल दिलेला आपल्याला अँगल BAD आपण या ठिकाणी कसा बायसेक्ट करतात तो पाहूया. तर कन्स्ट्रक्ट अ लाइन विच बायसेक्ट अन अँगल. दिलेला अँगल बायसेक्ट करणारी आपल्याला लाइन काढायची. First of all, we have drawn here a ray or line AB here using ruler. We have drawn here angle. Now taking A as a center, we are going to draw here arc intersecting both sides of this angle. या अँगलच्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट होणारी आर्क काढली आणि मेटल एंड कंपासचं पॉइंट A वर ठेवलं होतं. ही आर्क जिथे इंटरसेक्ट झाली ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन C आणि D मार्क केले आपण. आता कंपासमध्ये CD हे जे डिस्टन्स आहे याच्या मोर दॅन हाफ अर्ध्यापेक्षा जास्त स्पॅन आपण कंपासमध्ये घेतला, C वर मेटल एंड ठेवला, आर्क काढली. आता तेवढाच पॉइंट आपण तेवढा स्पॅन कायम ठेवणार आहे. कंपासचं मेटल एंड D वर ठेवलं आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होणारे आपण आर्क काढली. दोन्ही आर्कचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण या ठिकाणी मार्क केला, त्याला नाव दिलं E आणि A आणि E या पॉइंटला जोडणारा आपण या ठिकाणी रे काढणार आहे. रे किंवा या ठिकाणी सेगमेंट दाखवला आहे. तर आता हे जे दोन्ही अँगल जर मोजले आपण तर ते बरोबर अँगल DAB च्या हाफ येतील. तर हा 30 डिग्री आहे आणि दुसरा जो अँगल आहे या ठिकाणी इट इज CAB is 30 degree and DAE also 30. So here this ray A bisect this angle DAB. DAB ला रे A हा बायसेक्ट करतो. दोन्ही अँगल जे आहेत यांचे मेजर्स इक्वल झाल्याचा आपल्याला इक्वल्स असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर या पद्धतीने अँगल बायसेक्टरचं कन्स्ट्रक्शन आपण पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढचं कन्स्ट्रक्शन पाहणार आहे, दॅट इज
to draw here angle congruent with the given angle. दिलेला जर अँगल असेल तर त्याच्याशी कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा. अर्थातच या ठिकाणी आपण प्रोटेक्टरचा यूज न करता कंपास आणि रुलरच्या सहाय्याने जो गिवन अँगल आहे त्याच्याशी कॉन्ग्रुएंट अँगल कसा काढायचा हे आपण थर्ड कन्स्ट्रक्शन पाहतोय. सो लुक हिअर, हा अँगल CAB ज्याचं मेजर 60 डिग्री आहे आणि याच्याशी अँगल कॉन्ग्रुएंट अँगल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे अँगल EDI. तर हे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने करायचे आहे त्याच्या स्टेप्स आपण इथे पाहूया. सो हिअर we have drawn here line AB using ruler. Next to that we are going to draw here an angle of measure 60 degree. 60 degree measure असलेला अँगल आपण या ठिकाणी अँगल BAC काढतोय. पहिला अँगल काढण्यासाठी आपण प्रोट्रॅक्टरचा यूज केला आहे. कॉन्ग्रुएंट अँगल काढण्यासाठी प्रोट्रॅक्टरचा यूज करणार नाही, आपण कंपासच्या सहाय्याने काढणार आहे. याचं मेजर आपण लिहिलं आहे 60 डिग्री. आता सेकंड याच्याशी कॉन्ग्रुएंट अँगल काढायचा आहे. तर आधी सगळ्यात आधी आपण एक सेगमेंट काढूया DE. सो हिअर युजिंग रुलर वी हॅव ड्रॉन हिअर अ सेगमेंट DE. नाव वी विल यूज हिअर कंपास. Put the metal end of the compass at the vertex A and draw arc intersecting both sides of triangle. ट्रायंगलच्या दोन्ही साईडला इंटरसेक्ट होणारी आर्क काढली. तो स्पॅन कायम ठेवला, D वर मेटल एंड ठेवलं आणि आर्क काढली आपण. आता या ठिकाणी आधीच्या अँगलला ही जी आर्क जी इंटरसेक्ट झाली ती साईड्सला त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क केले आपण, पॉईंट J अँड पॉईंट K. आणि JK एवढा स्पॅन कंपासमध्ये घेतला आणि तेवढी आर्क आपण काढलेली आणि तो स्पॅन कायम ठेवला. आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन H आहे याच्यावर मेटेरियल ठेवलं आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होणारी आर्क काढली. ही आर्क काढताना डिस्टन्स JK एवढं डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलेलं आहे. आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे याला I असं आपण डिनोट केलं आहे आणि D आणि I यामधून जाणारा आपण रे काढलेला आहे. तर हा जो अँगल IDE हा बरोबर अँगल BACशी कॉन्ग्रुएंट असल्याचं लक्षात येईल. याचं देखील मेजर 60 डिग्री आहे. सो इन दिस वे वी हॅव ड्रॉन हिअर थर्ड बेसिक कन्स्ट्रक्शन, दॅट इज कन्स्ट्रक्शन ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल. त्याच्यानंतर पुढचं जे कन्स्ट्रक्शन आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे ते आहे कन्स्ट्रक्शन ऑफ पॅरलल लाईन टू अ गिवन लाईन थ्रू अ पॉईंट आउटसाइड द गिवन लाईन. दिलेल्या लाईनच्या बाहेर एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटमधून आपल्याला दिलेली जी लाईन आहे त्याला पॅरलल लाईन कशी काढायची ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बस सगळ्यात आधी आपण गिवन लाईन जी आहे ती या ठिकाणी काढतोय. सपोज हिअर द गिवन लाईन इज PQ. रुलरच्या सहाय्याने आपण ही लाईन काढून घेतोय आणि लाईन PQच्या एक्सटेरियरमध्ये बाहेर आउटसाईडला एक पॉईंट आपण घेतोय, ज्या पॉईंटला आपण नाव देतोय पॉईंट R. पॉईंट R मधून आपल्याला लाईन PQला पॅरलल लाईन काढायची. या ठिकाणी आपण या लाईनवर एक पॉईंट घेतला पॉईंट S आणि R आणि S यामधून पास होणारी लाईन काढली आहे किंवा सेगमेंट काढला आहे. आता आर्क या ठिकाणी तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण पॉईंट S वर मेटल एंड ठेवलं आणि सुटेबल स्पॅन घेऊन ही आर्क काढलेली आहे आणि तेवढाच स्पॅन आपण कायम ठेवला आणि आता पॉईंट R वर मेटल एंड ठेवलेला आहे आणि ही जी लाईन RS होती सेगमेंट RS याला इंटरसेक्ट होणारी आर्क काढलेली आहे. स्पॅन आधीचा जो स्पॅन होता आर्क काढताना तेवढा स्पॅन कंपासमध्ये आपण कायम ठेवलेला आहे. त्यानंतर आता इथे ही आधीची आर्क जिथे इंटरसेक्ट झाली ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करूया. इथे हा पहिला पॉईंट A आणि दुसरा जो पॉईंट आहे त्याला आपण असं B या ठिकाणी नाव देऊया. आता तसंच वरची जी आर्क इथे इंटरसेक्ट झाली त्या पॉईंटला नाव दिलं आपण पॉईंट C. आता AB एवढा स्पॅन कंपासमध्ये घेऊन आर्क काढली. आता हा AB एवढा स्पॅन कायम ठेवायचा आहे. C वर मेटल एंड ठेवलं आणि आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होणारी आर्क काढली. आता हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे याला पॉईंट T असं नाव देऊया आणि T आणि R यामधून पास होणारी लाईन काढायची आहे. अर्थात ही जी लाईन आहे लाईन RT ही लाईन PQला पॅरलल असल्याचं आपल्या लक्षात येईल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर
इथे हा जो अँगल आहे दिस अँगल, तर हा जो अँगल CRT आहे आणि अँगल BSA हे दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे. मी या ठिकाणी कॉन्ग्रुएंट अँगलचं कन्स्ट्रक्शन केलं आहे. CRT हा अँगल BSA शी कॉन्ग्रुएंट काढला, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट होतात. म्हणजेच या ठिकाणी लाईन TR ही लाईन PQ ला पॅरलल आहे. बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर दीज लाईन्स आर पॅरलल लाईन. या पद्धतीने आपण कंपास आणि रुलरचा यूज करून पॅरलल लाईनचं कन्स्ट्रक्शन आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे बेसिक कन्स्ट्रक्शन आपण पाहणार आहे ते आहे टू कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल व्हेन इट्स 3 साइड्स आर गिवन. ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स दिल्या असताना ट्रायंगल कसा काढायचा हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. तर यामध्ये आपल्याला ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचा आहे, ज्यामध्ये साईड AB ही 6 सेंटीमीटर आहे, AC ही साईड 7.5 सेंटीमीटर आहे आणि BC ही साईड या ठिकाणी ती आहे 8.5 सेंटीमीटर. तर आपण कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केले पाहूया. सगळ्यात आधी आपण सेगमेंट AB काढणार आहे, साईड AB, ज्याची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. अर्थातच यासाठी आपण रुलरचा यूज करूया. We have used here ruler and draw here a segment. We have drawn here a segment of length 6 centimeter. Now, point distance AC is 7.5 सेंटीमीटर. म्हणजे C हा पॉईंट A पासून 7.5 सेंटीमीटर डिस्टन्सवर आहे. म्हणून कंपासमध्ये 7.5 सेंटीमीटर स्पॅन घेतलं, कंपासचा मेटल एंड A वर ठेवला आणि आर्क काढलेली आहे 7.5 सेंटीमीटर स्पॅन घेऊन. आता दुसरा जो पॉईंट आहे, पॉईंट B पासून Cचं डिस्टन्स हे आहे 8 सेंटीमीटर. सो पॉईंट C इज लोकेटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ 8 सेंटीमीटर फ्रॉम पॉईंट B. डिस्टन्स BC 8 सेंटीमीटर आहे. याचं मिनिंग C हा पॉईंट B पासून 8 सेंटीमीटरवर आहे. म्हणून कंपासमध्ये 8 सेंटीमीटर स्पॅन घेतला आणि B वर मेटल एंड घेऊन आपण ठेवून या ठिकाणी आधीच्या आर्कला इंटरसेक्ट होणारी आर्क काढली. या दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट झाल्या त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पॉईंट C असेल, तो या ठिकाणी आपण मार्क करतोय. सो मार्क द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ these two arcs as point C and join point A and C using ruler and pencil. Similarly, we have also joined here point B and C. In this way, we have constructed triangle ABC. या पद्धतीने ट्रायंगल ABCचं कन्स्ट्रक्शन आपण केलं. जेव्हा तिन्ही साईड्स दिल्या असतील तेव्हा या प्रकारचं SSS साईड कन्स्ट्रक्शन हे ट्रायंगलचं आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे ते आहे टू डिव्हाइड द लाईन सेगमेंट इनटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. दिलेलं लाईन सेगमेंट असेल आणि त्याचे आपल्याला इक्वल पार्ट्स करायचे असतील तर त्यासाठी आपण इथे कंपास आणि रुलर तसं प्रोटेक्टरचा यूज करणार आहे. या पद्धतीने आपल्याला सेगमेंट AB दिलेला आहे आणि याचे 4 इक्वल पार्ट्स करायचे आहे. AB ची लेंथ 7 सेंटीमीटर आहे. हे कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते आपण या ठिकाणी पाहूया. सो वी आर गोइंग टू ड्रॉ हिअर सेगमेंट AB हॅव्हिंग लेंथ 7 सेंटीमीटर युजिंग रुलर. रुलरच्या साहाय्याने 7 सेंटीमीटर लेंथ असलेला सेगमेंट AB आपण काढूया. नंतर पॉईंट A जवळ ॲक्यूट अँगल फॉर्म करणारा रे काढूया, ज्याचं ॲक्यूट अँगल इट इज ऑफ 45 डिग्रीचा आपण या ठिकाणी घेतला आहे. पॉईंट A जवळ 45 डिग्रीचा अँगल फॉर्म करणारा रे काढला. नंतर तेवढ्याच मेजरचा अँगल पॉईंट B जवळ काढायचा आहे, पण डाऊनवर्ड डायरेक्शननी, या सेगमेंटच्या खालच्या बाजूने काढायचा आहे. म्हणजेच A या पॉईंट जवळचा अँगल आणि B या पॉईंट जवळचा अँगल कॉन्ग्रुएंट असतील. आता 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत म्हणून कंपासमध्ये आपण एक सुटेबल स्पॅन घेतला, खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण नाही, आणि A वर मेटल एंड ठेवून आपण पहिली आर्क मार्क केली. इथे मेल पॉईंट A1 असे आपण 4 आर्क मार्क करणार आहे. वी हॅव टू डिवाइड सेगमेंट AB इंटू 4 इक्वल पार्ट्स. 4 इक्वल पार्ट करायचे म्हणून या ठिकाणी 4 आर्क्स आपण मार्क करणार आहे. So here this arc intersect this ray in the point A1. Considering A1 as center,
we have marked another arc. Point of intersection is denoted as A2. आता A2 हा सेंटर घेऊन तिसरी आर्क मार्क केली. ही आर्क जिथे इंटरसेक्ट झाली त्या पॉइंटला नाव दिलं आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन A3. पुन्हा A3 हा सेंटर कन्सिडर करून फोर्थ आर्क मार्क करतोय आपण आणि जिथे इंटरसेक्ट झाली तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे त्याला A4 असं नाव दिलं. आता सेम स्पॅन इथे जो स्पॅन घेतला होता A1 A1 तेवढा स्पॅन कायम ठेवायचा आहे आणि पुन्हा पॉइंट बी हा सेंटर करून आर्क मार्क केली. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन B1 नाव दिलं. B1 हा सेंटर कन्सिडर करून सेकंड आर्क मार्क केली. ही आर्क आणि हा रे याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन B2 असा मार्क केला. पुन्हा B2 हा सेंटर कन्सिडर केला आणि थर्ड आर्क आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय आणि याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन B3 हा कन्सिडर केला या ठिकाणी. B3 हा सेंटर कन्सिडर केला आणि फोर्थ आर्क या ठिकाणी आपण काढतोय आणि ही आर्क आणि रे याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन B4 हा मार्क केलेला आहे. आता हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला जॉईन करायचे. A4 हा पॉइंट B शी जॉईन केला रुलरच्या साहाय्याने. A3 हा पॉइंट B1 शी जॉईन केला आपण. नंतर A2 हा पॉइंट B2 या पॉइंटशी जॉईन करतोय. A3 हा A1 हा पॉइंट B3 शी जॉईन करतोय आणि हा जो पहिला पॉइंट आहे A इकडचा शेवटचा पॉइंट B4 शी जॉईन करतोय. या पद्धतीने इथे आपण याचे 4 इक्वल पार्ट्स करायचे होते म्हणून या ठिकाणी 4 आर्क्स मार्क केले आपण. 4 आर्क मार्क केल्या दोन्ही साईडला. 5 इक्वल पार्ट्स करायचे असतील तर 5 आर्क मार्क करावे लागतील. आता या पद्धती इथे जे पार्ट झाले आहेत तर हे इक्वल आहेत तसंच या ठिकाणचे सुद्धा पार्ट्स इक्वल आहेत. या पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बेसिक कन्स्ट्रक्शन जे आहेत जॉमेट्रीमधले ते या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहे.